Yes. हा फॅन बंद करू का रे? मला डिलीट कर. चलो सो काय बघितलं आपण? राईट अँड रीड ऑपरेशन्स. राईट अँड रीड ऑपरेशन्स, राईट. सो काय रे राईट ऑपरेशन्स म्हणजे फाईलवरचे राईट ऑपरेशन, सॉरी फाईलचे नाही. आपण काल काय बघितले? रीड ऑपरेशन्स बघितले. पहिले रीड ऑपरेशन्स फॉर फाईल काय आहे रे? कॅट, टेल. लेस मोर. लेस आणि मोर मध्ये काय डिफरन्स? Less or more functionality, more and less functionality. Like which functionality? Functionality like in more we can only scroll down, we can get up. In less we can do vice versa by using upper arrow and lower arrow. Okay, how we can search in the less functionality? Slash and the word which we are going to search. Colon slash. Okay, so how we can search in the more functionality? Like slash and install together. How we can search Damini in more functionality? Aditya, how we can search in more functionality? मोर फंक्शनॅलिटी मध्ये सर्च करायचं मला. मोर फंक्शनॅलिटीने फाईल ओपन केली आहे मी आणि आता मला सर्च करायचं आहे. कसं करणार? कसं करणार नाही माहिती. These are cyber security students. Okay, you have to study. तुम्ही क्लाउड कम्प्युटिंगची मुलं, तुम्हाला आलंच पाहिजे. मी विचारते ते, कारण या बेसिस वरती आपण पुढे जाणार आहे. ओके साक्षी, काय करणार आहे आपण सर्च करण्यासाठी? तुम्ही घरी जाऊन अभ्यास करता की नाही खरं सांगा. हा काय करता घरी जाऊन? अभ्यास करता म्हणजे काय करता सांगा बरं. आज आता इथे मी तुम्हाला शिकवलं, घरी जाऊन काय करता तुम्ही? कमांड प्रॅक्टिस करता. मग कमांड प्रॅक्टिस जर करता तर मग तुम्हाला इथं आल्यानंतर सांगायला काही येत नाही बरं. ऍटलिस्ट इथे जे काय झालंय, जेवढ्या कमांड झालेल्या आहेत, आपण किती तास असतं आपलं? 1-1.25 तास लेक्चर असतं. 1-1.25 तासाची प्रॅक्टिस तुम्हाला घरी गेल्यानंतर जेवढ्या कमांड होतील ते किती वेळ लागतील? तुम्हाला जर लेक्चर बघून जरी परत प्रॅक्टिस करायची म्हटलं तरी तुम्हाला मॅक्सिमम 2 तास लागतील. 1 तासाचे लेक्चर आणि 1 तासाची तुमची प्रॅक्टिस. तर तुम्ही आता कोणीही जॉब करत नाहीये, मग प्रॅक्टिस 2 तास घरी गेल्यानंतर करायला काय हरकत आहे तुम्हाला? आणि मी परत एकदा तुम्हाला रिपीट करते, जी तुमची कधी सांगितली मी टेस्ट होणार आहे? ट्यूजडे. सो ट्यूजडेला जी टेस्ट होणार आहे ती तुमची प्रॉपर टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये मी मार्क्स तुमचे डिनोट करणार आहे आणि ते मार्कशीट तुम्हाला ऍट दी एंड ऑफ दी कोर्स भेटणार आहे. त्याच्यावरती तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही या टेस्टना असं हलक्यात घेऊ नका, अभ्यास करा. चलो सो आज आपण रिमेनिंग राईट फंक्शन्स बघणार आहोत. कशावरचे राईट फंक्शन्स बघत होतो रे आपण?
येस. चलो, सो आता नेक्स्ट जे आहेत, काल मी तुम्हाला एक्सरसाइज सांगितलेला. काय सांगितलेलं तुम्हाला, की मी एक तुम्हाला डिरेक्टरी रिमूव्ह करण्याची डिरेक्टरी मी कमांड दिलेली आणि तुम्हाला एक कमांड मी शोधून आणायला सांगितलेली, राईट? रिमूव्ह -rf मी सांगितलेलं ना इथं, आणि तुम्हाला कमांड शोधून आणायला सांगितलेली डिरेक्टरीची. ओके, आदित्य आणली? rmdir. ओके, पहिला क्रिएट कशी करायची सांग, मग आपण रिमूव्ह करूया. mkdir. mkdir फाईल नेम का डिरेक्टरी नेम? ओके, स्क्रीनशॉट नाही झालेली. दिसते? ओके, सो mkdir आणि डिरेक्टरी नेम. ओके, कशी बघणार झाली की नाही? कशी रिमूव्ह करायची आता, कोणती कमांड आहे? rmdir डिरेक्टरी नेम, राईट? रिमूव्ह झाली. ओके, सो किती ऑपरेशन्स बघितले त्या डिरेक्टरीवरचे, राईट? ऑपरेशन्स आता त्याच्यामध्ये टच मध्ये आपण काय काय बघितलं ते नको सांगायला, फक्त जस्ट कमांड सांगा, त्याचे फ्लॅग्स वगैरे धरून नको. टच बघितलं आणि mkdir बघितलं, सो टोटल आपण 2 ऑपरेशन्स बघितलेले आहेत. अजून पण बघितलं रिमूव्ह -rf, टचची जी फाईल क्रिएट केली ती तुम्ही कशी डिलीट करणार आणि डिरेक्टरी कशी डिलीट करणार. आता अजून एक बघितली काय, रिमूव्ह rmdir. ठीक आहे, सो rmdir पण लिहून घ्या. सो टोटल 4 ऑपरेशन्स बघितलेले आहेत, टच, mkdir, rm-rf आणि rmdir असे 4 ऑपरेशन्स आपण डिरेक्टरीवरचे बघितलेले आहेत. नेक्स्ट आता बघणार आहोत cp आणि mv. cp म्हणजे कॉपी पेस्ट आणि mv म्हणजे कट पेस्ट. कट पेस्ट म्हणजे काय रे? मूव्ह करणार, राईट? म्हणजे ज्या डिरेक्टरीमध्ये ती फाईल आहे त्याच्यामधून दुसरीकडे आपण पेस्ट करणार आहोत. ठीक आहे, पहिला बघूयात आपण कॉपी पेस्ट वाले ऑपरेशन्स काय काय असतात. ठीक आहे, चलो. सो आधी मी काय करते, डिरेक्टरीज क्रिएट करते, फाईल्स क्रिएट करते, मग आपण त्या कॉपी करणार आहेत. ओके, सो आता मला या डिरेक्टरीमध्ये एक 4 फाईल्स क्रिएट करायचे आहेत .txt नी. कशा करणार? 4 फाईल क्रिएट करायचे आहेत .txt नी. mkdir 4 फाईल्स क्रिएट करायचे आहेत .txt. ब्रॅकेट किंवा मग प्रिफिक्स पण काहीतरी द्या ना त्याला, म्हणजे फाईल नावानी फाईल 1, फाईल 2, फाईल 3 txt, फाईल 1 .txt किंवा मग ब्रॅकेट मध्ये 1 2 3 लिहा. 1 to 4 करायच्यात मला. .txt 1 to 4 .txt, राईट? ओके, ठीक आहे, चलो. आता मला एक 2 डिरेक्टरीज क्रिएट करायच्या आहेत, 3 डिरेक्टरीज क्रिएट करायच्या आहेत एकाच कमांडनी. डेटा 1, डेटा 2 आणि डेटा 3, म्हणजे डेटाच्या आत डेटा 1, डेटा 1 च्या आत डेटा 2 आणि डेटा 2 च्या आत डेटा 3. mkdir -p ब्रॅकेट डेटा डेटा 1 स्लॅश डेटा 2 स्लॅश डेटा 3. ओके, कशा बघणार? ls. ठीक आहे, चलो. आता मला काय करायची आहे की ही जी फाईल, आता डेटा 1 मध्ये काही फाईल आहे की नाही, कोणतं कसं बघणार आहे? डेटा 1 मध्ये मला इथूनच बघायची आहे डेटा 1 मध्ये काही फाईल आहे की नाही. फास्ट पटपट बोला. ls डॉट स्लॅश डेटा. ओके, नाहीये, कोणती फाईल नाहीये, डिरेक्टरी आहे. डेटा 1 मध्ये डेटा 2 नावाची डिरेक्टरी आहे. आता डेटा 1 मध्ये मला काय करायचं आहे, फाईल 4.txt कॉपी करायची.
ओके. फाईल 4.txt कॉपी करायची आहे. काय करणार आहे मी, सीपी. ओके, सीपी. पहिला मी सिंटेक्स इथे तुम्हाला लिहून देते काय असणार आहे. ठीक आहे. सोर्स SOURCE सोर्स फाईल पाथ. तुम्हाला सोर्स फाईल पाथ द्यावा लागणार आहे आणि त्यानंतर कुठे तुम्ही करणार आहे तो डेस्टिनेशन फाईल पाथ. ओके, डेस्टिनेशन फाईल पाथ हा सिंटॅक्स असणार आहे त्याचा. काय करायचं मला, कुठून फाईल, कोण आता लॉग इन केलं का, कनेक्ट झालं का. सो आपण काय करणार आहे, कुठून म्हणजे कोणती फाईल कॉपी करायची, कोणती फाईल कॉपी करायची मला, फाईल 4.txt. कुठे कॉपी करायची आहे, डेटा 1 डिरेक्टरीमध्ये. सो तुम्हाला असं नाही लिहिता येणार फाईल 4.txt आणि डेटा डिरेक्टरी. तुम्हाला पाथ द्यावा लागेल, राईट. तर तुम्हाला पर्टिक्युलर, कारण तुमच्या सीपीला कळणार कसं की ती कुठे आहे. सो तुम्हाला कम्प्लीट पाथ द्यावा लागेल तिथं. दिस इज द सिंटॅक्स, सीपी सोर्स फाईल पाथ आणि डेस्टिनेशन फाईल पाथ. ओके, आता आपण ते कसं देणार आहे बघूयात. कसं देणार आहे, आयदर तुम्ही आता मी ज्या डिरेक्टरीमध्ये आहे प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी /रूट तिथेच फाईल 4.txt आहे, म्हणून जर मी फक्त फाईल 4.txt असं जर दिलं तरी चालेल. पण जनरली तुम्ही सवय लावून घ्या आतापासूनच, नेहमी फुल पाथ द्यायची सवय लावून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं सिक्वेन्स जातो कसा, सीपी पहिला कुठे जाणार, त्यानंतर कुठे जाणार, त्यानंतर कुठे जाणार. ओके, त्यामुळे फुल पाथ देण्याची सवय आतापासून तुमच्या प्रॅक्टिससाठी लावून घ्या. ओके, चलो आदित्य, फुल पाथ काय असणार आहे, पटपट बोला. फुल पाथ डेटाला कुठे गेलास तू आता, कुठे लक्ष असते की नाही तुमचं. काय चाललंय इथं, आपण काय करायला लागलोय, फाईल कॉपी करायची. कोणती फाईल कॉपी करायची आहे, कोणती फाईल कॉपी करायची आहे, फाईल 4.txt. कुठे कॉपी करायची आहे, डेटा 2 मध्ये कॉपी करायची. ओके, सो फाईल 4.txt चा पाथ सांगा, सीपी कमांड बोला आदित्य पटपट, थांब जरा. फाईल 4.txt कुठं आहे, कसा चेक करणार, तुम्ही कमांड पण सांगू शकता मला चेक करण्यासाठी. माहिती नाहीये, कमांड बघा, चेक करा, मग आपण लिहूयात पाथ पटपट. जर मला चेक करायचं फाईल 4.txt चा पाथ, काय काय करणार मग आपण, काय करणार, साक्षी काय करणार, फाईल 4.txt चा मला पाथ चेक करायचा, काय करणार, काय करणार, काय करणार आपण, एलएस करून बघणार. काय काय बघितलं, फाईल 4 दिसली, पाथ कसा कळणार मला, पीडब्ल्यूडी करायचं. पीडब्ल्यूडी केल्यानंतर मला कुठे कळेल, /रूट मध्ये ती फाईल 4.txt आहे, राईट. सो पीडब्ल्यूडी करून तुम्ही पाथ बघणार ना रे. पीडब्ल्यूडी करून तुम्हाला कळणार की तुम्ही कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहे. अभ्यास करा, अभ्यास करा. मी अजून एकदा परत सांगते तुम्हाला, अभ्यास करा. लिनक्स चालू झालंय, ठीक आहे. मग परत असं नको व्हायला की मग तुम्ही म्हणता की अरे आम्ही इन्स्टिट्यूट जॉईन केले आणि आम्हाला जॉबच नाही भेटला. ठीक आहे, बिंग अ ट्रेनर आमची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला चांगलं ट्रेन करणं, पण तुमची पण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की एफर्ट्स पुट करणं. अभ्यास करा, पीडब्ल्यूडी, ठीक आहे. आणि आता ह्या खूप बेसिक चालू आहे आपलं, याच्यानंतर ऍडव्हान्सला जाणार आहे. सो आधी तुमचा बेस सगळ्यांचा क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चलो पीडब्ल्यूडी ने आपण पाथ चेक करणार की पाथ म्हणजे काय, की मला जी फाईल कॉपी करायची आहे ती आता कुठे आहे, राईट. आता कुठे आहे, पीडब्ल्यूडी केल्यानंतर तुम्हाला नेहमी फुल पाथ देते पीडब्ल्यूडी, म्हणून आधी पीडब्ल्यूडी चेक करून बघा की पाथ काय आहे तो, सीपी. ठीक आहे, फुल पाथ द्यायचा. काय करणार, /रूट फाईल 4.txt. ओके, हा दिला आपण सोर्सचा. ठीक आहे, सोर्स कोणती फाईल आपल्याला कॉपी करायची आहे ती फाईल दिली आपण. सो सीपी काय करणार आहे, स्लॅशच्या आत जाणार रूट डिरेक्टरीमध्ये, रूट डिरेक्टरीच्या आत जाणार फाईल 4.txt, तिथून ती फाईल 4.txt काय करणार आहे, कॅच करणार. आता आपल्याला कुठे कॉपी करायचे ते आपल्याला सांगावं लागणार आहे. कुठे कॉपी करायचे आपल्याला, डेटा 2 मध्ये करायचे. मला फुल पाथ द्यायचा आहे, ऍब्सोल्यूट पाथ द्यायचा आहे. काय करायचं, /रूट /डेटा /डेटा1 /डेटा2. डन, 2 मध्येच करायचे. हो, डेटा 2 मध्ये करायचे. डन.
एंटर. कशी बघणार आता कॉपी झाली की नाही? इथूनच बघायची. आदित्य कशी बघणार? पूर्ण पाथ. हे बघा, मी परत एकदा तुम्हाला सांगते, पूर्ण पाथ सांगायचा. तुम्ही हायरार्कीज डोळ्यासमोर ठेवा. सगळ्यात पूर्ण पाथ मी जेव्हा म्हणते तेव्हा स्लॅश पासून चालू होतोय, पूर्ण पाथ म्हणते तेव्हा स्लॅश पासून चालू होतोय. ओके, ऍब्सोल्यूट पाथ नेहमी स्टार्ट फ्रॉम स्लॅश. स्लॅश म्हणजे तुमची मेन डिरेक्टरी असणार आहे. आता बघा बरं, मला कुठपर्यंत जायचंय एलएस करण्यासाठी? पूर्ण स्लॅश पासून चालू करायचं आणि जिथपर्यंत जायचं तिथे जाऊन थांबायचं. चलो थांब, आदित्यला सांगू दे. एंटर झाले का रे? फाईल 4.txt. ओके, ठीक आहे. चलो लिहून घ्या. सीपी, ठीक आहे. कॉपी अ फाईल टू अ न्यू लोकेशन. कॉपी अ फाईल टू अ न्यू लोकेशन. सीपीच्या पुढे सिंटेक्स तुम्ही लिहिला मगाशी, मी तुम्हाला सांगितलेला तो सोर्स फाईल पाथ आणि देन डेस्टिनेशन फाईल पाथ. ओके, कॉपी अ फाईल टू अ न्यू लोकेशन. एक्झाम्पल लिहून घ्या. सीपी फाईल नेम आणि देन पुढे डेस्टिनेशन पाथ. सीपी फाईल नेम अँड डेस्टिनेशन पाथ. मग आता तुम्ही जो पाथ दिलेला ते हे एक्झाम्पल म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकता. आता आपण जी कमांड केली सीपी फाईल 4.txt आणि पाथ काय होतं रे, डेटा 2 मध्ये आपण केलेलं, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. त्या डिरेक्टरी मध्ये जाऊन फक्त फाईल नेम दिलं सोर्सचं तरी चालतं. त्या डिरेक्टरी मध्ये जाऊन जी फाईल कॉपी करायची. हा म्हणजे लाईक बघा, असं पण केलं तरी सेम तेच होणार आहे. लाईक इथं आता मी काय म्हणायचं, फाईल 4.txt असं जरी फक्त दिलं तरी चालणार, कारण मी त्याच डिरेक्टरी मध्ये आहे म्हणून चालणार आहे. ओके, पण जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या डिरेक्टरी मध्ये असाल तर मग तुम्हाला असं नाही करता येणार, तुम्हाला फुल पाथ द्यावा लागेल. ओके, आता समजा मला काय करायचंय, रिमूव्ह कशी करणार आहे ती फाईल? रिमूव्ह कशी करणार आहे फाईल 4.txt? रिमूव्ह -rf. हा, स्लॅश रूट स्लॅश डेटा 1 स्लॅश डेटा 2 स्लॅश txt डॉट फाईल 4.txt. राईट. सो तुम्हाला जेव्हा रिमूव्ह करणार तेव्हा कोणती फाईल रिमूव्ह करणार आहे तिथपर्यंत जाऊन तुम्हाला द्यावं लागणार आहे. सो रिमूव्ह आधी स्लॅश मध्ये जाणार, नंतर रूट मध्ये जाणार, नंतर डेटा मध्ये जाणार, डेटा 1 डेटा 2 आणि मग फाईल 4 काय करणार आहे, जाऊन ती रिमूव्ह करणार आहे. ओके, एंटर केलं. आता जर मला एलएस करायचं असेल तर मी काय करणार आहे, फक्त आधी मला काय करावं लागेल, एलएस करायचं असेल तर फाईल नेम रिमूव्ह करावं लागेल. राईट, कारण मला डिरेक्टरीचे कॉन्टेंट बघायचे आणि इथं फक्त मी एलएस करणार. राईट, फक्त डेटा 3 आहे. आता मला काय करायचंय, इथून ही जी फाईल 4.txt आहे ती मला कॉपी करायची आहे. कोणत्या लोकेशनला? डेटा 2 लाच कॉपी करायची आहे, पण कॉपी करताना तिथं नाव मला तिचं चेंज करायचंय. तिथं मला तिचं नाव करायचंय demo.txt. ओके, सो कॉपी करतानाच मला रिनेम करायचंय. त्यासाठी आपण काय करणार आहे, सीपी. ओके, सो आता मी फक्त फाईल नेम देते, पाथ देत नाहीये. फाईल 4.txt मला कुठं करायची आहे, रूट मध्ये डेटा मध्ये डेटा 1 मध्ये आणि डेटाच्या डेटा 2 मध्ये. मला इथे जे नाव चेंज करायचं ते चेंजेबल मी न्यू नेम देणार इकडे, demo.txt. ओके, सो आता काय झालं, फाईल 4.txt कॉपी झाली, पण कॉपी होताना रिनेम पण झाली तिथे. ठीक आहे, सो रिनेम आणि कॉपी ऍट द सेम टाइम करायचं असेल तर मी काय करणार आहे, पाथ देणार आहे आणि फक्त फाईल नेम देणार आहे. लिहून घ्या. ओके, कॉपी अ फाईल अँड रिनेम इट इन द डेस्टिनेशन. ही जी समोर कमांड दिसते ती कमांड खाली एक्झाम्पल मध्ये लिहून घ्या. कॉपी अ फाईल अँड रिनेम इट इन द डेस्टिनेशन. इन द डेस्टिनेशन. ओके, चलो डन.
झालं का रे? ओके चल. तो आता आपण काय करणार आहे, मला काय करायचे आता मल्टिपल फाईल कॉपी करायचे. ओके, म्हणजे सोर्स पासून ते डेस्टिनेशन पर्यंत. चलो, सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत मला मल्टिपल फाईल कॉपीज करायच्यात. म्हणजे आता काय करायच्यात, मला डेटा 1 डिरेक्टरीमध्ये फाईल 1 आणि फाईल 2 या दोन्ही फाईल कॉपी करायच्यात. काय करणार, सीपी ओके फाईल 1. आता मी त्याच डिरेक्टरीमध्ये आहे म्हणून मी फुल पाथ देत नाहीये, पण आता तुम्हाला मी दाखवलं की फुल पाथ कसा द्यायचा असतो. सो फाईल 1.txt आणि फाईल 2.txt या दोन फाईल मला कॉपी करायच्यात. कुठं कॉपी करायच्यात, रूट. आयदर आता मी रूट नाही देत, आता मी काय करते डॉट स्लॅश ऍब्सोल्यूट पाथ रिलेटिव्ह पाथ यूज करते. ओके, प्रेझेंट मला काय करायच्यात आता या दोन्ही फाईल्स फाईल 1 आणि फाईल 2 दोन्ही फाईल मला आता कॉपी करायच्यात. आतापर्यंत आपण एक एकच फाईल कॉपी केली ना. सुरुवातीला एक फाईल कॉपी केली, सेकंड फाईल आपण कॉपी करताना रिनेम केली. आता मला 2 फाईल कॉपी करायच्या. ओके, सो काय करणार, कुठे कॉपी करायच्यात, मला डेटा 1 ला कॉपी करायच्यात. सो डॉट स्लॅश म्हणजे काय रिप्रेझेंट करणार आहे माझी स्लॅश रूट डिरेक्टरी. ओके, डॉट स्लॅशच्या आत डेटा डिरेक्टरी आहे, डेटा डिरेक्टरीच्या डेटा 1 डिरेक्टरी आहे, तिथे मला कॉपी करायच्यात. आता एलएस करून बघणार, डॉट स्लॅश डेटाच्या आत डेटा 1 डिरेक्टरीमध्ये बघा बरं दोन्ही फाईल कॉपी झालेल्या आहेत, फाईल 1.txt आणि फाईल 2.txt. लिहून घ्या, कॉपी मल्टिपल फाईल्स टू द डिरेक्टरी. ओके, हो फुल पाथ देण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, फक्त फाईल 1.txt आणि फाईल 2.txt चा फक्त इथे त्याच्यानंतर पाथ द्यावा लागेल याच्या आधी, जो काय पाथ असेल तो. राईट. ओके चलो, सो आता मी काय करते, इकडे एक डिरेक्टरी क्रिएट करते mkdir डेमो नावाची. ठीक आहे, ls-ltr. बघा बरं डेमो नावाची डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे. आता मला काय करायचं आहे, ही जी डेटा 2 डिरेक्टरी आहे, ओके डेटा 1 सॉरी ls./डेटा 1 ही डेटा 1 अख्खी डिरेक्टरी आहे ना. डेटा 1 च्या सब कॉन्टेंट सहित म्हणजे काय, डेटा 2 डिरेक्टरी, फाईल 1.txt, फाईल 2.txt अख्खी आतापर्यंत आपण फाईल कॉपी केल्यात. आता मला अख्खी एक डिरेक्टरी आहे ती डेमो डिरेक्टरी मध्ये कॉपी करायची. डेमो कुठे आहे रे, इथे डेमो डिरेक्टरी आहे. कुठे, स्लॅश रूट्स मध्ये आत डेमो डिरेक्टरी आहे. मला कोणत्या फाईल कॉपी करायच्या आहेत, अख्खी डिरेक्टरी डेटा 1 डिरेक्टरी कॉपी करायची. आता हे कोण मला सांगतंय बघूयात. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, डेटा 1 डिरेक्टरी मला पूर्ण कॉपी करायची आहे डेमो डिरेक्टरी मध्ये. ओके, आता इथे तुमच्या पाथचा सगळा गेम आहे. काय करायचं, मला डेटा 1 डिरेक्टरी कॉपी करायची आहे डेमो डिरेक्टरी मध्ये. परत एकदा मी प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगितलंय, सांगा काय करणार आहे आपण. डिरेक्टरीज करायची ना. काय होतं, ओके चलो ठीक आहे, मी सांगते फर्स्ट. हा ठीक आहे, सीपी स्पेस डॉट स्लॅश ओके डॉट स्लॅश डेटा स्लॅश डेटा 1 कॉपी करायची. डेटा 1 स्पेस डॉट स्लॅश डेमो. Okay, very good. So this is path. Path is correct, right? Path is correct. पण फ्लॅग यूज करा. हा येस, आपल्याला फ्लॅग यूज करावा लागणार आहे. -r दॅट इज रिकर्सिव्हली. फक्त डिरेक्टरी नाही कॉपी करणार, डिरेक्टरीच्या आत जो पण सगळा डेटा असेल तो रिकर्सिव्हली म्हणजे मागून पुढे, राईट. ज्या सब डिरेक्टरीज असणार आहेत, डेटा 1 च्या डेटा 2 डिरेक्टरी आहे, डेटा 2 नंतर फाईल 1.txt आहे, फाईल 2.txt आहे, सगळा पुढून पाठीमागा डेटा रिकर्सिव्हली तो काय करणार आहे, कॉपी करणार आहे. ओके, सो जेव्हा तुम्ही एखादी डिरेक्टरी कॉपी करताय तेव्हा -r फ्लॅग नेहमी यूज करा. -r फ्लॅग जर यूज केला तरच ती डिरेक्टरी कॉपी होणार आहे, नाहीतर ती म्हणणार आहे ओमिटिंग डिरेक्टरी सीपी. ओके,
सो डिरेक्टरी ओमिट केलेली आहे त्यांनी. -p यूज केलं तर नाही, -p क्रिएट करण्यासाठी यूज होणार आहे पॅरेंट डिरेक्टरीज. -r अख्खा रिकर्सिव्ह डेटा रीड करून कॉपी करण्यासाठी यूज होतो. p म्हणजे क्रिएशन. ओके, सीपी सोबत. आता बघा काय झालं असणार आहे. आता जर तुम्ही डेमो डिरेक्टरी ls केली, ठीक आहे, ls नाही, काय करावं लागेल, डेमो डिरेक्टरीचा डेटा करण्यासाठी काय करावं लागेल मला बघायचं असेल तर, डिरेक्टरीचा डेटा कसा रीड करतो, डेमोचा बघायचा काय झालं का याच्यामध्ये? नाही झालं, कारण की जेव्हा तुम्ही डिरेक्टरी करणार आहे तेव्हा डिरेक्टरीचा कॉन्टेंट असू दे किंवा नसू दे, कारण सिस्टीमला एवढंच कळतंय डिरेक्टरी असेल तर त्याला -r फ्लॅग तुम्हाला हवाच आहे. ओके, तुम्हाला जर रिकर्सिव्हली डेटा पास करायचा असेल तर, कारण दिस इज सिस्टीम वर्क्स. सिस्टीमसाठी डिरेक्टरी आणि फाईल हे जर वेगळं करायचं असेल, ऍक्च्युली लिनक्समध्ये सिस्टीमसाठी एव्हरीथिंग इज फाईल. तुमच्या डिरेक्टरी पण फाईल आहे, तुमच्या फाईल पण फाईल आहे, तुमचे सर्व्हिसेस, सॉफ्टवेअर सगळ्या फाईल आहेत. सो फ्लॅग्स नुसारच सिस्टीम काय करणार आहे ते डिफरन्शिएट करणार आहे. ओके, -r. आता जर मी केलं ls करते ./डेमो, बघा बरं. ओके, चला लिहून घ्या. कॉपी a directory, copy a directory recursively to the destination. -r फ्लॅग आपण यूज करणार आहोत. ओके, याच्यामध्ये जो -p आहे ना, तो याच्यासाठी वेगळा, म्हणजे cp सोबत -p फ्लॅग फॉर दी प्रिझर्विंग ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट्स काय असतात आपण बघूयात, पण -p हा प्रिझर्विंग ऍट्रिब्यूट साठी यूज होतो, पॅरेंटल डिरेक्टरीसाठी यूज होत नाहीये. तुम्ही मॅन cp केलं तर तुम्हाला दिसेल -p फ्लॅग कशासाठी यूज होणार आहे, कारण cp सोबत बरेचसे फ्लॅग्स आहेत, असं काही नाही. -p आहे, -v आहे, वर्बोज आहे, पण आपण इकडे मेन घेणार आहोत. तुम्हाला जर बाकीचे एक्सप्लोर करायचे असतील तर तुम्ही मॅन पेजेस बघू शकता. ओके, जे आपल्याला कॉन्फिगरेशन साठी नेसेसरी आहेत आता, कारण मी सगळ्या अख्खे मॅन पेजेस मधले फ्लॅग्स तुम्हाला दाखवू नाही शकत ना, राईट. ओके, चलो. सो तुम्हाला एक एक्सरसाइज आहे, तुम्हाला काय करायचं रे, cp सोबतचे अजून कोणकोणते फ्लॅग्स आपण यूज करू शकतो ते तुम्ही शोधून आणायचं. एक्सरसाइज लिहून घ्या cp सोबतचे. हे आता मी दिलेली कमांड लिहून घ्या ना, दिस कमांड. ओके, डन. चलो, आता मला काय करायचं आहे रे, इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या काय सांगते. आता मला काय करायचं आहे की जी कोणती डिरेक्टरी राहिली आता आपल्याकडे डेटा 3 मध्ये मला काय करायचं आहे, ज्या सगळ्या .txt फाईल आहेत, जेवढ्या फाईल्स एंडिंग .txt आहे त्या सगळ्या फाईल्स मला डेटा 3 डिरेक्टरी मध्ये मला कॉपी करायच्या. ओके, ज्या सगळ्यांचं एंडिंग .txt आहे त्या सगळ्या कॉपी करायच्या. काय करणार मी, cp *.txt. स्टार म्हणजे काय रे, स्टार म्हणजे एंड ज्या फाईल .txt होणार आहेत. स्टार सिम्बॉल एंड रिप्रेझेंट करतो, एंड. ठीक आहे, कुठं करायचे आहेत मला, ./डेटा, डेटा1, डेटा2 आणि डेटा3 मध्ये कॉपी करायचे. ओके, सो जर आता मी ls केलं, तर सगळ्या ज्या फाईल्स .txt ने स्टार्ट होतात त्या सगळ्या फाईल्स काय झालेल्या आहेत रे, बघा बरं, डेटा 3 डिरेक्टरी मध्ये कॉपी झालेल्या आहेत. ओके, लिहून घ्या. कॉपी अ फाईल which ends with .txt. ओके, ठीक आहे. चलो, आता नेक्स्ट राईट ऑपरेशन आहे मूव्ह, MV.
MV मूव्ह काय करणार आहे? मूव्ह म्हणजे आता कट अँड पेस्ट. मूव्हच्या समोर पण सिंटेक्स लिहून घ्या जो सेम आहे. काय होता मग अशी सोर्स पाथ अँड डेस्टिनेशन पाथ लिहून घ्या. त्याचं MV सोर्स फाईल पाथ अँड डेस्टिनेशन फाईल पाथ. MVच्या पुढे डॅश करून लिहिलं तरी चालेल, कट अँड पेस्ट, आणि CPच्या पुढे कॉपी अँड पेस्ट. ओके. आता सीपी सोबत जे काही सगळे फ्लॅग्स जात आहेत ते सगळे MV सोबत जात आहेत. फक्त ते काय करणार आहे? कट अँड पेस्ट करणार आहे. फॉर एक्झाम्पल आता मला काय करायची आहे? समजा इथली जी फाईल 1.txt आहे, ठीक आहे, ही फाईल मला डेमो डिरेक्टरीमध्ये मूव्ह करायची आहे. सो मी काय करणार? MV ओके, कोणती फाईल करायची आहे? फाईल 2.txt मला मूव्ह करायची आहे. कोणत्या डिरेक्टरीमध्ये करायची आहे? डेमो डिरेक्टरीमध्ये करायची आहे. ओके. आता LS जर केलं तर फाईल 2.txt इथे गेली आहे बघा, पण तुमच्या ज्या प्रेझेंट वर्किंग डिरेक्टरी होती तिथून ती फाईल 2.txt गेलेली आहे, राईट. मग अशी इथे प्रेझेंट होती, आता ती कशामध्ये गेलेली आहे? डेमो डिरेक्टरीमध्ये गेलेली आहे. लिहून घ्या, मूव्ह फाईल टू द डेस्टिनेशन डिरेक्टरी. आता मूव्ह कमांड रिनेम साठी पण आपण यूज करू शकतो. रिनेम साठी, ठीक आहे. रिनेम म्हणजे सेम डिरेक्टरीमध्ये जर मला रिनेम करायचं असेल तर, सो त्यासाठी मी यूज करणार आहे MV. त्याचा सिंटेक्स आहे MV ओल्ड नेम, ओके, अँड देन न्यू नेम. ओके, सो दिस इज द सिंटेक्स. जर रिनेम करायचं असेल तर रिनेम, नवीन नाव. ओके. सो आपण कसं करणार आहे? MV मला आता कोणाचं फाईल 4.txt चं नाव करायचं आहे, फाईल 5.txt. ओके, मी काय करणार? MV फाईल 4.txt, आणि जे नवीन नेम काय करायचंय मला? फाईल 5.txt. अरे MV दोनदा दिलं. ओके ओके. आता LS केलं तर बघा बरं, फाईल 4चं काय नाव झालेलं आहे रे? फाईल 5.txt. ओके. सो रिनेमचं सिंटेक्स लिहून घ्या आणि त्याच्या खाली कमांड लिहून घ्या. आता बाकी सगळे सेमच आहेत. मी तुम्हाला परत आता रिपीट करत नाही. म्हणजे तुम्हाला जर एखादी डिरेक्टरी करायची असेल एखाद्या याच्यामधून, तर -R तुम्हाला मूव्ह करायची असेल तर रिकर्सिव्हली तुम्हाला -R फ्लॅग यूज करावा लागेल, राईट. तो आपण जे CP सोबत जे फ्लॅग्स बघितले होते ते सगळे फ्लॅग्स होते याच्यामध्ये. उद्या तुम्ही एक्सरसाइज मध्ये जे आता मी CP सोबत जे फ्लॅग्स तुम्हाला सगळे जे पास करून दाखवले ते तुम्ही मूव्ह सोबत पास करायचे आणि घरून तुम्ही एक्सरसाइज करून आणायचा, ठीक आहे. जे जे CP सोबत मी आता फ्लॅग पास केलेले ते मूव्ह सोबत करायचे. फक्त मूव्ह कमांड रिनेम साठी पण यूज केले जाते. सेम डिरेक्टरीमध्ये जर तुम्हाला रिनेम करायचं तर ते लक्षात ठेवा, रिनेम साठी पण तुम्ही मूव्ह कमांड यूज करणार आहात, ठीक आहे. चलो, कोणकोणते झाले रे आता सांगा बरं? कोणकोणते ऑपरेशन झाले आपले? टोटल राईट ऑपरेशन्स ऑन दी डिरेक्टरी. हा, RMDIR, कॉपी पेस्ट मूव्ह. येस, CP झालेला आहे, MV झालेला आहे, त्यानंतर RMDIR झालेला आहे, RM-RF झालेला आहे, टच झालेला आहे आणि MKDIR झालेला आहे, ठीक आहे. सो एवढ्या सगळ्यांनी तुम्ही काय करू शकता? एका डिरेक्टरीवरती राईट करू शकता. सो तुम्हाला जर एखाद्या डिरेक्टरीसाठी राईट परमिशन्स असतील तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकणार आहे. जर तुम्हाला डिरेक्टरीसाठी राईट परमिशन्स नसतील तर यापैकी तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकणार नाही. ओनली रीड परमिशन असेल तर तुम्ही काय करू शकणार आहे फक्त डिरेक्टरीमध्ये? सांगा बरं. फक्त रीड परमिशन आहे, काय करू शकणार? मग कोणता कमांड एक्झिक्यूट करू शकणार आहे? आता मी जेव्हा तुम्हाला विचारणार हा ओके चलो. सो आता डिरेक्टरीसाठी झाले. आता कशासाठी बघूयात आपण? फाईलसाठी. ओके, सो फाईलसाठी तुम्ही काय काय बघणार आहे? आपण आपल्या याच्यामध्ये विंडोज मशीन मध्ये एखादी फाईल तुम्ही एडिट कशी करता रे? एडिटरनी यूज करता, राईट. एडिटरनीच एडिट करणार आहे. सो एडिटर कोणकोणते आहेत आपल्यामध्ये विंडोज मध्ये? तुम्ही कोणते एडिटर्स यूज केले ते आधी मला सांगा. कोणकोणते एडिटर्स तुम्ही यूज केलेले आहेत?
VS कोड केले तुम्ही कोणी यूज? काय काय करू शकतो रे आपण एडिटर्स मध्ये? हा म्हणजे तेच नेमके काय काय फंक्शन करू शकतो. एडिट करू शकतो म्हणजे काय करू शकतो तुम्ही? एखादा डेटा त्याच्यामध्ये ऍड करू शकणारे, एखादा डेटा रिमूव्ह करू शकणारे, राईट? अजून काय करू शकता? सर्च करू शकता एखादा डेटा. अजून काय करू शकता रे? डिलीट करू शकणार एखादा डेटा, सर्च करू शकता, डिलीट करू शकता. ओके, सो असेच आता तुमच्याकडे नोटपॅड वगैरे आहे तसं लिनक्स मध्ये ना एडिटर्स आहेत. ओके, जर तुम्हाला एखादी फाईलवरचे राईट फंक्शन्स म्हणजे काय रे? तुम्हाला फाईलचा डेटा त्याच्यामध्ये ऍड करता आला पाहिजे. आतापर्यंत आपण फाईल्स काय केलेल्या होत्या? रीड केल्या होत्या आणि एम्प्टी फाईल्स क्रिएट केल्या होत्या ना, राईट? सो आपण जे राईट फंक्शन बघितले ना फाईलवरचे, राईट फंक्शन्स बघितले आपण फाईलवरचे. राईट फंक्शन नाही बघितले ना? हो, पण आता आपण बघितलेत का राईट फंक्शन? नाही बघितलेले ना. राईट ऑपरेशन्स फॉर फाईल अजून बघितलेले नाहीये, राईट? सो तुमची जी टच कमांड येणार आहे ती फाईल क्रिएट करणार आहे, ते फाईलवरचे राईट फंक्शन्स नाही आहेत, ते डिरेक्टरीवरचे फाईल फंक्शन्स आहेत, राईट फंक्शन्स आहेत. तुमच्या फाईलवरचे राईट फंक्शन्स म्हणजे काय रे? तुम्ही फाईलच्या आत जाऊन एखादी गोष्ट त्याच्यामध्ये कॉन्टेंट ऍड करताय, तो कॉन्टेंट डिलीट करताय. आता कसं आपण डिरेक्टरीच्या आत जाऊन एखादी फाईल क्रिएट करतोय, डिरेक्टरी क्रिएट करतोय, रिमूव्ह करतोय, राईट? सो एखाद्या फाईलच्या आत जाऊन थोडं कॉन्टेंट डिलीट करणं, रिमूव्ह करणं म्हणजे ती फाईल एडिट करणं. ओके, कॅटने तुम्ही ते रीड करू शकणार आहे. सो एडिट करण्यासाठी आपल्याला एडिटर्स यूज करावे लागतात. ओके, सो देअर आर डिफरंट एडिटर्स इन द लिनक्स, लाईक नॅनो एडिटर आहे, VI एडिटर आहे, विम एडिटर आहे. सो आपण जे इकडे एडिटर्स बघणार आहोत ते VI किंवा विम. VI आणि विम सेमच एडिटर आहेत, फक्त जे VI चं अपडेटेड व्हर्जन आहे ते विम आहे. ओके, चलो. सो एक मिनिट. आता जर समजा मला एखादी फाईल क्रिएट करायची आहे, विम काय करणार आहे? विम किंवा तुमचा VI एडिटर सेम. एखादी जर फाईल क्रिएट करायची, ऑलरेडी इथं फाईल नाहीये, ठीक आहे? मला आता कोणती समजा demo.txt नावाची फाईल क्रिएट करायची आहे आणि त्या फाईलमध्ये मला काहीतरी डेटा ऍड करायचा आहे. टच काय करणार आहे? फक्त फाईल क्रिएट करणार आहे. विम काय करणार आहे? फाईल पण क्रिएट करणार, एडिटर ओपन करून देणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याचा डेटा ऍड करू शकता. ठीक आहे, आता मी काय करते? विम किंवा VI काहीही यूज करा, दोन्ही बाय डिफॉल्ट इन्स्टॉल आहे त्या मशीनमध्ये. जेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीम .iso नावाची इमेज डाउनलोड केली तेव्हा ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या ऑलरेडी इन्स्टॉल्ड सॉफ्टवेअर सगळे याच्यामध्ये आहेत. ओके, विम मला कोणती फाईल करायची आहे? समजा मला demo.txt नावाची फाईल क्रिएट करायची आहे. विम केलं demo.txt, एंटर केल्यानंतर एक इथं तुम्हाला एडिटर दिसतोय. ठीक आहे, या एडिटरला 3 डिफरंट मोड असतात. ठीक आहे, फर्स्ट मोड इज अ कमांड मोड, सेकंड मोड इज अ इन्सर्ट मोड अँड थर्ड मोड इज अ व्हिज्युअल मोड. ठीक आहे, प्रत्येक मोड काय करतो आपण बघूया. जर तुम्हाला काही राईट करायचं आहे, याच्यामध्ये आता मला काहीतरी डेटा ऍड करायचा आहे, तर मला आधी इन्सर्ट मोडला जावं लागणार. सगळ्यात एडिटर ओपन केल्या तुम्ही कुठं प्रॉम्प्ट होणार आहे रे? कमांड मोडवरती. केल्या जेव्हा मी एंटर करणार तेव्हा सगळ्यात आधी एंट्री पॉईंट तुमचा कमांड मोड असणार आहे. सो सध्या आता मी कमांड मोड मध्ये आहे. ओके, तुम्ही इथे खाली फक्त डिफरन्स बघत जावा. मी जसे की मोड चेंज करते तिथे खाली तुम्हाला इथं चेंज मोड येणार आहे. ओके, सो आता मला कमांड मोड मधून इन्सर्ट मोड मध्ये शिफ्ट व्हायचं आहे. का बरं? कारण जर मला काही डेटा ऍड करायचा असेल तर. सो मी त्यासाठी कमांड मोड वरून इन्सर्ट मोड वरती स्विच व्हायला I की प्रेस करणार आहे, स्मॉल I. तो इथं खाली काय आले? इथं तुम्हाला मोड नंबर दिसत असणार आहे. कोणत्या मोड वरती आलेला आहे? इन्सर्ट मोड वरती. आता इथं मला काय ऍड करायचं? समजा हॅलो वर्ल्ड हा डेटा मला या फाईलमध्ये ऍड करायचा. ठीक आहे, सो मी फक्त लिहिणार हॅलो वर्ल्ड. बाकी आपण जे सेम लिहितो तसं. ठीक आहे, लिहिलेलं आहे. दॅट्स इट. आता माझा डेटा ऍड करून झालेला आहे. आता मला ही फाईल सेव्ह करून बाहेर पडायचं आहे. तो जर मला बाहेर पडायचा आहे तर ज्या मोड मधून मी आत आली आहे त्या मोडला आधी मला पहिला गेलं पाहिजे. कोणत्या मोड मधून आत आलेले रे मी? कमांड मोड मधून आत आलेले, राईट? सो आधी मला कमांड मोडला परत बॅक गेलं पाहिजे. कमांड मोडला इन्सर्ट मोड मधून बॅक जायला मी एस्केप की प्रेस करणार आहे. एस्केप जी सगळ्यात तुमची लेफ्ट एक्स्ट्रीम लेफ्टला जी असणार आहे ती तुमची एस्केप की असणार आहे. ओके, सो एस्केप की प्रेस करून मी माझ्या परत काय येणार आहे? कमांड मोडला येणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही ज्या दरवाजातून आत आलाय त्या दरवाजापर्यंत तुम्हाला गेलं पाहिजे जर बाहेर जायचं असेल तर, राईट?
सो मी एस्केप की करून काय आले रे, कमांड मोडला आलेले आहे. आता मला ही फाईल सेव्ह करून एक्झिट करायचं आहे. फाईल सेव्ह करून एक्झिट करायचं आहे. :WQ. ओके, W फॉर राईट म्हणजे राईट, जे पण मी काय चेंजेस केलेले आहेत ते राईट कर, आणि Q म्हणजे क्विट. ओके, :WQ करून मी जर एंटर झाले तर मला याच्यामध्ये काय होणार आहे, फाईल मधून तो डेटा सेव्ह होणार आहे आणि मी एंटर होणार आहे. आता मला डेटा रीड करायचा demo.txt. कसा करणार? कॅट. रीड करण्यासाठी आपण कॅट यूज करतो ना, राईट. demo.txt हॅलो वर्ल्ड आलेला आहे डेटा याच्यामध्ये. ओके, आता लेट सपोज परत एकदा मी विम एडिटरनी माझी demo.txt नावाची जी फाईल आहे ती ओपन करते. ओके, परत मला आता कमांड मोड वरती मी प्रॉम्प्ट झालेली आहे. कमांड मोड वरून जर इन्सर्ट मोडला जायचं असेल तर मला आय की प्रेस केली पाहिजे. ओके, आणि मी ऍक्सिडेंटली याच्यामध्ये असं काहीतरी एक डेटा ऍड केला. ठीक आहे, चुकून ऍक्सिडेंटली काहीतरी ऍड झालेला आहे. परत मला काय झालं, मी एस्केप वरती एस्केप की प्रेस करून मी कमांड मोडला बॅक आलेली आहे. ओके, आता मला हा डेटा सेव्ह नाही करायचा आहे. ओके, विदाउट सेव्ह एक्झिट करायचा आहे. मग अशा आपण सेव्ह करून एक्झिट झालेलो. ओके, विदाउट सेव्ह एक्झिट करायचं आहे. :Q एक्सक्लामेटरी मार्क. ओके, :Q आणि एक्सक्लामेटरी मार्क, एंटर. आता जर मी कॅट केलं, ठीक आहे, demo.txt, तर फक्त हॅलो वर्ल्ड दिसणार. जे मी ऍक्सिडेंटली डेटा ऍड केलेला होता तो नाही दिसला मला. ओके, ठीक आहे, चलो लिहून घ्या, कमांड मोड बद्दल लिहून घ्या. कमांड मोड नाही, पहिला VI एडिटर लिहिलंय. ठीक आहे, 3 मोड्स: कमांड मोड, इन्सर्ट मोड आणि व्हिज्युअल मोड. 3 मोड आहेत. कमांड मोड, इन्सर्ट मोड अँड सेकंड मोड इज व्हिज्युअल मोड. ओके, फर्स्ट जो आपण आता बघितला तो काय रे, पहिला नाव टाका, इन्सर्ट मोड. आता जो सुरुवातीचा जो बघितला तो इन्सर्ट मोड. इन्सर्ट मोड फर्स्ट जो बघितला त्याच्यामध्ये आता काय काय बघितलं लिहून घ्या. जम्प फ्रॉम कमांड मोड टू इन्सर्ट मोड. जम्प फ्रॉम कमांड मोड टू इन्सर्ट मोड. प्रेस आय. त्याच्या खाली परत इन्सर्ट मोड टू कमांड मोड. जम्प फ्रॉम इन्सर्ट मोड टू कमांड मोड, त्याच्या खाली लिहून घ्या. जम्प फ्रॉम, आता आपण काय केलं, कमांड टू इन्सर्ट प्रेस आय. इन्सर्ट टू कमांड प्रेस एस्केप. इन्सर्ट टू कमांड प्रेस एस्केप. कमांड टू इन्सर्ट, राईट. मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते परत एकदा. बघा, हा पण कमांड मोड वरती आहे. कमांड टू इन्सर्ट झाला, मी काय करणार आहे, इन्सर्ट की आय की प्रेस करणार आहे. ओके, प्रेस आय. आता इन्सर्ट टू कमांड जाण्यासाठी प्रेस एस्केप. इन्सर्ट टू कमांड प्रेस एस्केप. त्यानंतर थर्ड ऑपरेशन आपण काय बघितलं, सेव्ह प्लस एक्झिट. थर्ड ऑपरेशन इन्सर्ट मोड मध्ये अजून 2 ऑपरेशन बघितले, कमांड टू इन्सर्ट, इन्सर्ट टू कमांड. थर्ड ऑपरेशन सेव्ह प्लस एक्झिट. सेव्ह प्लस एक्झिट, त्याच्या पुढे डॅश करून लिहा :WQ. :WQ. त्यानंतर फोर्थ ऑपरेशन सेव्ह विदाउट एक्झिट. विदाउट सेव्ह एक्झिट, सॉरी, विदाउट सेव्ह एक्झिट. विदाउट सेव्ह एक्झिट, त्याच्या पुढे डॅश करून लिहा :Q एक्सक्लामेटरी. ओके, चलो आता मी काय करते, एखादी फाईल ओपन करते. सो सुरुवातीला पहिला मी ती फाईलचा डेटा मी कशात मध्ये तरी कॉपी करून घेते, सो दॅट मला ओके. आता मी ही जी फाईल आहे example.txt, ठीक आहे, ती एडिटरनी ओपन करते. ठीक आहे, एक example.txt फाईल आहे.
की मी एडिटरनी ओपन केली. आता मी कुठे आले रे? एडिटरनी ओपन केल्या मी कुठे आली आता? कोणता मोड आहे हा? कमांड मोड आहे. ओके, आता मला काय करायचंय, मला कमांड मोड वरून, आता इन्सर्ट मोड मध्ये मला जायचं नाही. आता सगळे ऑपरेशन जे आपण बघणार आहे ते कमांड मोडचे बघणार आहे. ओके, मला काय करायचंय, डिरेक्ट मला आता बॉटम लाईनला जायचंय. ठीक आहे, सो आयदर मी असा पेज डाऊन एरो यूज करून करू शकते, पण किती वेळ लागेल ना मला बॉटम लाईनला, जर फाईल खूप मोठी असेल तर. सो डिरेक्ट जर मला बॉटम लाईनला जायचं असेल, शिफ्ट प्लस जी, डिरेक्ट मी बॉटम लाईनला येणार आहे. शिफ्ट प्लस जी, शिफ्ट प्लस जी म्हणजे कॅपिटल जी. तुमचं काय करणार आहे, तुम्हाला टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम लिहून घ्या, लिहून घेत तुम्ही लक्ष द्या. शिफ्ट प्लस जी, टॉप टू बॉटम. ओके, स्मॉल जी जी, 2 वेळा जर जी जी मी दाबलं, स्मॉल जी जी, मी परत काय येणार आहे, बॉटम टू टॉप. ओके, कमांड मोड, सगळे कमांड मोड वरती. हे तुम्ही इन्सर्ट मोडला करू शकत नाही, हे सगळं तुम्ही फक्त कमांड मोडला करू शकता. ओके, स्मॉल जी जी, 2 वेळा जी जी, बॉटम टू टॉप. पहिलं टॉप टू बॉटम, शिफ्ट प्लस जी म्हणजेच कॅपिटल जी, शिफ्ट प्लस जी. ओके, त्यानंतर आता जर मला एखादा वर्ड सर्च करायचा याच्यामध्ये, ठीक आहे, एखादा वर्ड सर्च करायचा आणि तो सर्च कसा करायचा रे, टॉप टू बॉटम सर्च करायचा आहे मला. ओके, सो मी काय करणार, फॉरवर्ड स्लॅश कोणता वर्ड मला सर्च करायचा, समजा आता फर्स्ट नावाचा वर्ड सर्च करायचा आहे, FIRST, तो वर्ड लिहिला, फॉरवर्ड स्लॅश फर्स्ट, एंटर. ओके, आता मी काय करणार, एन क्लिक करणार. एन म्हणजे नेक्स्ट वर्ड साठी. आता नेक्स्ट कोणत्या लाईनला आहे, एन प्रेस केलं, तो एन प्रेस केलं, खाली बघा लाईन नंबर तुम्हाला इथे दिसत आहेत बघा, 826, राईट. सो हा सर्च कसा केला, तो टॉप टू बॉटम गेलेला आहे. ओके, सो जर तुम्हाला टॉप टू बॉटम सर्च करायचं असेल एखादा वर्ड, स्लॅश तो वर्ड लिहावा लागेल, आणि जर नेक्स्ट करायचं असेल तर एन की प्रेस करावी लागेल. लिहून घ्या, स्लॅश वर्ड. तुम्ही काय करताय, आधी सिम्बल लिहिताय का मग एक्सप्लेनेशन, आधी एक्सप्लेनेशन आणि मग सिम्बल करताय? हा, ठीक आहे, स्लॅश वर्ड, त्याच्या पुढे लिहून घ्या, सर्च वर्ड टॉप टू बॉटम, सर्च वर्ड टॉप टू बॉटम, आणि कॉमा करून पुढे लिहून घ्या, प्रेस एन टू नेक्स्ट, प्रेस एन टू नेक्स्ट. ओके, त्यानंतर मला आता बॉटम टू टॉप सर्च करायचं आहे. ओके, बॉटम टू टॉप सर्च करायचं आहे, तर मला काय करावं लागेल, क्वेश्चन मार्क, आणि आता कोणता वर्ड मला सर्च करायचा आहे, फॉर एक्झाम्पल सिस्टीम वर्ड मला सर्च करायचा आहे. ओके, पॅटर्न नॉट फाउंड, सिस्टीम नाहीच आहे. सो नसेल तर तो काय सांगणार आहे रे, नाहीये. मला जर समजा आता द वर्ड सर्च करायचा. ओके, सो द, आता तो खाली आहे बघ, खालून वरती जाणार आहे तो. कोलननी जर मी केलं आणि आता नेक्स्ट करते तर कसं जातं, खालून वरती जाणार आहे तो. सर्च टॉपिक कंटिन्यू ॲट बॉटम, एकच वर्ड आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, तो लिहून घ्या. काय केलं, हा, आणि समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर सर्च वर बॉटम टू टॉप, आणि त्याच्या कॉमा करून पुढे लिहून घ्या, प्रेस एन फॉर दी नेक्स्ट. ओके, आता %s स्लॅश %s, ठीक आहे, स्लॅश. आता मी काय करायला लागले बघा, हा, जिथे जिथे समजा आता कुठे जिथे जिथे ऑन वर्ड आहे, ऑन शब्द, ठीक आहे, ऑन, त्याच्या जागी मला काय करायचंय, ऑफ करायचंय, आणि ते कसं करायचंय, ग्लोबली. सो मी काय केलं, मला जर समजा मॅन्युप्युलेट करायची एखादी स्ट्रिंग, ऑनच्या जागी एखादा वर्ड रिप्लेस करायचा आहे, जिथे जिथे माझ्या फाईलमध्ये ऑन वर्ड आहे सगळीकडे मला ऑफ वर्ड करायचा आहे.
सो काय करणार, कोलन % S फॉर सर्च, सर्च थ्रू द फाईल, आणि त्याच्यानंतर जो वर्ड आपल्याला रिप्लेस करायचा तो वर्ड, न्यू वर्ड त्याच्या जागी जो टाकायचा तो न्यू वर्ड टाकणार, आणि त्याच्यानंतर कोलन G म्हणजे काय रे, ग्लोबली, एंटर. सो आता जिथे जिथे तुम्हाला, इथे तुम्हाला खाली आलं 26 सबस्टिट्यूशन ऑन 20 लाईन्स. सो 26 सबस्टिट्यूशन म्हणजे काय, 20 वर्ड सबस्टिट्यूट झालेले आहेत. ओके, चेंज झालेले आहेत. ठीक आहे, सो लिहून घ्या, कोलन %S ओल्ड वर्ड / न्यू वर्ड / G. एस नंतर स्लॅश आहे का, न्यू वर्ड, कोलन %S / ओल्ड वर्ड / न्यू वर्ड / G. त्याच्या पुढे डॅश करून लिहा, रिप्लेस दी वर्ड किंवा मॅन्युप्युलेट दी स्ट्रिंग. स्मॉल जी. येस. ओके, जी म्हणजे ग्लोबल सर्च, थ्रू आउट दी, अख्खी पूर्ण जेवढी फाईल आहे तेवढा सगळा सर्च कर. ओके, आता मला काय करायचं आहे, मला असं वाटलं की अरे मला नव्हते चेंजेस करायचे हे, नाही का, मी आता जे सबस्टिट्यूशन केलंय मला परत आता ते अंडू करायचे आहेत. अंडू साठी यू परत आले बघा, ऑन जिकडे जिकडे तुम्हाला हायलाइट झालेले आहेत. ओके, 20 चेंजेस बिफोर 169 सेकंड्स एगो, अंडू साठी यू. ओके, यूच्या पुढे लिहून घ्या अंडू चेंजेस. सो जेवढ्या वेळा तुम्ही यू दाबाल ना तेवढे एक एक चेंजेस तुम्ही अंडू करत जाणार आहे. याच्या पाठीमागे जर यू केलं तर काय होणार आहे, ऑलरेडी ऍट ओल्डेस्ट चेंज आलंय बघा तिथं. जेवढ्या वेळा यू कराल तुम्ही तेवढे पाठीमागे, म्हणजे आपण कंट्रोल एक्स करतो ना, राईट, तसं. आता काय रे, जर मला आता वाटलं की अरे नाही मला परत रिडू करायचे चेंजेस, तर कंट्रोल R, 20 चेंजेस आफ्टर 1, 20 चेंजेस परत ते झालेले आहेत. रिडू करायचे असतील तर कंट्रोल +R. हा, कंट्रोल +R. जोपर्यंत मी शिफ्ट +R सांगत नाही, म्हणजे शिफ्ट काही सांगत नाही, तोपर्यंत ते सगळे स्मॉल आहेत. ओके, चलो. सो त्यानंतर काय रे, आता जर मला, आता बघा हा, मी काय करते परत अंडू करते. ठीक आहे, ओ म्हणजे काय, आता मी कुठं होते, एस्केप करते. परत एकदा मी तुम्हाला दाखवते एस्केप करून. आता कर्सर कुठं आहे बघा, कर्सर कुठं आहे बघा. ठीक आहे, आणि मी जर आता ओ प्रेस केलं तर कर्सरच्या खाली, ठीक आहे, जिथे कर्सर होता त्याच्या खालीपासून तुम्ही फाईल एडिट करायला स्टार्ट होणार आहे. इन्सर्ट मोड वरती आलेला आहे, स्पेस नाही येणार, तुम्ही एडिट करायला. आधी एस्केप मोड मध्ये होता, आधी आपण कुठं होतो रे, कमांड मोड वरती होतो. माझं जर समजा आता इकडे कर्सर आहे आणि मला आता याच्या खालून लगेच हे करायला चालू करायचंय, एडिट करायला चालू करायचंय. सो मी काय करणार आहे, मला आधी कसं, जर इन्सर्ट मोड मध्ये गेले तर मला आधी इन्सर्ट मोड मध्ये जावं लागेल, परत असं इकडे पुढे मला कर्सर आणावं लागेल, हा, आणि नंतर एंटर करावं लागेल. ओके, सो इन्स्टेड ऑफ दॅट मी आता जिथे आहे, एस्केप करते, मी आता जिथे आहे इथूनच मला डिरेक्ट ह्याच्या खालच्या लाईन पासून मला फाईल एडिट करायला चालू करायचंय. ओके, सो मी फक्त ओ प्रेस करणार, स्मॉल ओ. ओके, ठीक आहे, लिहून घ्या, स्मॉल ओ. स्टार्ट एडिटिंग ऑन लाईन बिलो दी कर्सर. स्टार्ट एडिटिंग दी लाईन, स्टार्ट एडिटिंग ऑन लाईन. ऑन लाईन म्हणजे ऑनलाईन नाही, हा, ऑन लाईन बिलो दी कर्सर, ऑन लाईन, बिलो दी कर्सर, ज्या कर्सर लाईन वरती आहे त्याच्या खालच्या ह्याच्यावरती. एडिटिंग द लाईन, नाही, स्टार्ट एडिटिंग दी लाईन
बिलो दी कर्सर एवढंच, ऑन नाही येणार आहे. स्टार्ट एडिटिंग दी लाईन बिलो दी कर्सर. आता अबाव दी कर्सर करायचे तर काय करणार आहे मी, शिफ्ट प्लस ओ. हे बघा आता काय करते, पहिला मला एस्केपला यावं लागणार आहे, ठीक आहे, कारण जर तुम्ही इन्सर्ट मध्ये जर शिफ्ट प्लस ओ दाबलं तर ते ओ तिथं प्रिंट होणार आहे. कारण की आता समजा, आता मी काय केलं इकडे लक्ष द्या हा, मी इन्सर्ट मोड वरती आहे, ठीक आहे. आता मी तुम्हाला कमांड मोडचे ऑपरेशन शिकवायला लागली आहे ना, आणि इथं जर मी आता शिफ्ट प्लस ओ दाबलं तर तिथं ते ओ प्रिंट झालंय बघा, कारण तुम्ही इन्सर्ट मोड वरती ते एडिट करायला चालू करणार आहे ना, राईट. सो आधी तुम्हाला एस्केप मोडला आलं पाहिजे. आता माझं कर्सर कुठे आहे बघा बरं, जिथे आहे त्याच्या वरच्या लाईन पासून मला एडिटिंग चालू करायचं आहे. ओके, सो मी काय करणार, शिफ्ट प्लस ओ, स्टार्ट एडिटिंग दी लाईन अबाउट दी कर्सर. ओके, आता एक मिनिट हा, तुम्हाला आधी दाखवते. इकडे बघा, आता कर्सर कुठं आहे बघा, मला आता स्टार्ट लाईन पासून करायचं, म्हणजे सुरुवातीच्या लाईन पासून मला जिथे कर्सर आहे त्याच्या स्टार्ट पासून चालू करायचं एडिटिंग करायला. शिफ्ट प्लस आय. ओके, शिफ्ट प्लस आय म्हणजे आता मी जे पण काय याच्यामध्ये ऍड करणार ते स्टार्ट पासून एडिट करायला चालू होणार आहे. ओके, शिफ्ट प्लस आय, स्टार्ट एडिटिंग वेअर द कर्सर इज प्रेझेंट. स्टार्ट एडिटिंग द लाईन वेअर द कर्सर इज प्रेझेंट. स्टार्ट ऑफ द लाईन लिहून घ्या, स्टार्ट ऑफ द लाईन. शिफ्ट प्लस आय, आय येस, स्मॉल आय. स्मॉल आय नाही, म्हणजे आता ते शिफ्ट प्लस आय म्हणजे कॅपिटल आय. ओके, स्टार्ट ऑफ द लाईन वेअर द कर्सर इज प्रेझेंट. त्यानंतर आता एंड ऑफ द लाईन जर करायचं असेल तर मला शिफ्ट प्लस ए दाबलं पाहिजे. सॉरी, आता मला काय गेलं पाहिजे, कमांड मोडला गेलं पाहिजे आणि शिफ्ट प्लस ए. शिफ्ट प्लस ए नी बघा बरं तो कर्सर कुठं गेलेला आहे रे, एंडला गेलेला आहे. ओके, बघितलं का तुम्ही, परत एकदा दाखवते तुम्हाला. हे बघा कर्सर आता कुठं होता, इथे होता, लक्ष द्या. शिफ्ट प्लस ए केल्यानंतर तो कुठं गेला रे, एंडला गेलेला आहे. ओके, सो एंड ऑफ द लाईन. ओके, आता मला परत एस्केपला गेलं पाहिजे. एस्केप म्हणजे काय रे, कमांड मोड. आता मी एक्स केलं तर काय करतं बघा, जिथे कर्सर आहे ते कॅरेक्टर डिलीट केलं त्यांनी, ठीक आहे. आय डिलीट करणार आहे, जिथे एक्स आहे ना ते कॅरेक्टर डिलीट करणार आहे. पण जर मी डीडी केलं तर अख्खी पूर्ण लाईन डिलीट झाली. ओके, परत अंडू करायचं असेल तर मी काय करणार, यू करणार, परत यू करणार, यू करणार, जेवढ्या वेळा यू करेल तेवढे माझे चेंजेस अंडू होणार आहेत. ओके, ठीक आहे. सो लिहून घ्या, एक्स काय करणार आहे रे, डिलीट वन कॅरेक्टर. delete one character where cursor is present. dd, delete a whole line where cursor is present. X काय करणार आहे, delete one character where cursor is present. delete one character where cursor is present. dd काय करणार आहे रे, delete a whole line. ओके, आता मला असं काय वाटलं की मी आता समजा ही पण लाईन डिलीट केली, इकडे लक्ष द्या, ही पण लाईन डिलीट केलेली आहे, खाली गेले समजा, ही पण लाईन डिलीट केली, आणि आता मला असं वाटलं की अरे म्हणजे मी खूप सारे, मला माझी प्रिव्हियस फाईल आहे तशी पाहिजे. यूनी काय करणार आहे, फक्त एक एक चेंजेस तुम्ही अप होत जाणार आहे ना, राईट. सो मी काय करणार, कोलन ई आय, एंटर. नाही, कोलन ई एक्सक्लामेटरी असेल आय गेस. लेट मी चेक. इन्सर्टला जाते, कोलन ई आणि एक्सक्लामेटरी, येस. सो तुम्ही चेंजेस जेवढे केलेले आहेत तेवढे प्रिव्हियस चेंजेस वरती आलेले आहे. येऊन घ्या, कोलन ई आणि एक्सक्लामेटरी, अंडू ऑल दी चेंजेस. ओके,
ठीक आहे. त्यानंतर आता जर मला कॉपी आणि पेस्ट करायचंय, ठीक आहे, कॉपी आणि पेस्ट करायचंय, तर मी काय करणार, पी न काय केलं रे, कर्सरच्या कुठे झालेलं आहे ते कॉपी, कुठे झालेलं आहे, वरती. आता परत एकदा बघा कर्सर कुठे आहे, समजा आता कर्सर इथे आहे, ठीक आहे, मी पी केलेला आहे, कुठे पेस्ट झालं रे, स्मॉल पी, बिलो झालं ना रे. आता बघ, समजा आता इथे कर्सर आहे, कुठे झालं, कर्सरच्या बिलो पेस्ट झालेला आहे, लिहून घ्या, पी पेस्ट दी लाईन बिलो दी कर्सर इज प्रेझेंट. ओके, आपण कॉपी केलंच नाही का, कॉपीची कमांड झालीच नाही. कॉपी सांगितलं मी तुम्हाला, अच्छा कॉपीच नाही सांगितलं का, हा ठीक आहे. ओके, सो कॉपी आपण कशाने करतोय, वायनी करतोय बघा, वाय, ठीक आहे. सो वायनी कॉपी झाल्या, तर मी जिकडे कर्सर आहे ग्राफिकल मी कॉपी केलंय, वायनी कॉपी केलं. आता जिथे खाली मी कर्सर हे करते आणि इथे आता पी करते, सो कुठे झालेलं, कर्सर जिथे होता त्याच्या खाली ग्राफिकल पेस्ट झालेला आहे. अबाव करायचं असेल तर कॉपी अख्खी लाईनच होती, लाईन नाही नाही, तुम्ही हे पण करू शकता, त्याच्यासाठी एक समथिंग काहीतरी आहे, तुम्ही आता जे सांगितलं तुम्ही, आता त्याने पूर्ण लाईन होते कॉपी, जी नी, येस, वाय नी, सॉरी वाय नी, वाय ओके. सो आपण आय गेस असं करू शकतो का, मी लेट मी चेक, आपण करू शकतो आय गेस. येस, आपण काय करू शकतो, जर तुम्हाला पूर्ण लाईन म्हणजे जर सिलेक्ट पर्टिक्युलर वर्ड करायचे असतील ना, तर तुम्हाला व्ही प्रेस करून व्हिज्युअल मोड मध्ये गेलं पाहिजे. ओके, सो व्हिज्युअल मोड मध्ये आलेलं आहे, इथे कॉपी करतेय मी आता जो मला टेक्स्ट कॉपी करायचा आहे, सो असं मी सिलेक्ट करू शकते की नाही, एक मिनिट, हा आय गेस मी सिलेक्ट करू शकते जेवढा मला कॉपी करायचा आहे तो. आता मी जर याच्या खाली पेस्ट करायचं म्हटलं तर, अच्छा एकच, अच्छा ओके, व्हिज्युअल मोडनी एकच हे झालंय का. सो ते सिलेक्ट कसं करायचं असतं ते पण मला बघितलं पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, मी उद्या बघते अख्खा पूर्ण, जर तुम्हाला पर्टिक्युलर हे सिलेक्ट करायचं असेल ना, तर ते कसं करायचं असतं. शिफ्ट प्रेस करून, हा आपण शिफ्ट प्रेस करून बघू शकतो, एक मिनिट, व्हिज्युअल मोड मध्येच काहीतरी होणार आहे ते. येस येस येस, सो शिफ्ट प्रेस करून तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता व्हिज्युअल मोड मध्ये, आणि कॉपी काय करणार, समजा आता एवढी लाईन मला कॉपी करायची, तर मी काय करेल, वाय प्रेस करेल. ठीक आहे, आता मला समजा ही लाईन, या लाईनच्या आता जिकडे कर्सर आहे त्याच्या जर खाली पेस्ट करायचे आहे, तर पी करणार आहे. ओके, पाच लाईनला कसं काय झालं, पण व्हिज्युअल मोडचे काहीतरी फंक्शनिंग बघितले पाहिजे. एक मिनिट, कॅपिटल पी करते बरं, शिफ्ट प्लस पी, इन्सर्ट मोडला आले. ऍक्च्युली मला व्हिज्युअल मोडचे जरा फंक्शनिंग बघितले पाहिजे. ठीक आहे, मी व्हिज्युअल मोडचे फंक्शन्स बघते उद्या की ऍक्च्युली ऑपरेशन्स कसे असतात. आता तुम्हाला कमांड मोडचे समजलेत, कॉपी कसे करणारे, पेस्ट कसे करणारे, डिलीट कसे करणारे, अंडू कसे करणारे, रिडू कसे करणारे. ओके, इन्सर्ट मोड, व्हिज्युअल मोड मध्ये जाण्यासाठी व्ही प्रेस करतो, सिलेक्ट कसं करतो ते कळलंय, बट आता मला बघितलं पाहिजे की ते ऍक्च्युली आपण पेस्ट कसं करणार आहे व्हिज्युअल मोड मध्ये जेव्हा एस्केप करून येणार तेव्हा. ठीक आहे, अजून काय राहिलं आपलं, हा अजून एक राहिलं की आपल्याला जर समजा तुम्हाला काय करायचंय, कोलन सेट NU. ओके, जर तुम्ही केले तर तुमच्या प्रत्येक एका लाईन समोर नंबर होणार आहेत, म्हणजे किती नंबर ऑफ ची फाईल आहे तुम्हाला ते तुम्हाला कळणार आहे. तो कोलन सेट NU काय करणार आहे रे, सेट अ नंबर. ओके, सेट अ नंबर. आणि जर तुम्हाला नको असतील तर फक्त काय करायचंय, कोलन सेट, आता नको आहे तुम्हाला, नो NU नी परत ते रिड्यू झालेले आहेत, नंबर तुमची लिस्ट गेलेली आहे. ओके, आता तुम्हाला समजा स्पेसिफिक कोणत्या तरी लाईनला जायचंय. ओके, जीजीनी काय करणार आहे, डिरेक्ट खाली जाणार, शिफ्ट जीनी डिरेक्ट खाली जाणार आहे, जीजीनी डिरेक्ट वरती जाणार आहे. आधीमध्ये जर तुम्हाला कोणत्या लाईनला जायचंय तर पहिला सेट NU करायचे, नंबरची त्या लाईनचा नंबर बघायचा, आणि समजा मला 20व्या लाईनला जायचंय, कोलन आणि 20, तर मी डायरेक्ट 20 लाईनला जाणार आहे.
कोलन आणि तो लाईनचा नंबर टाकणार. ओके. डन. सो वी एडिटर समजलं तुम्हाला? विम होतं VI आणि विम सेमच आहे, फक्त VI चं अपडेटेड व्हर्जन आहे विम. ओके. कॅट मध्ये पण एडिट करू शकतो. कॅट मध्ये आपण एडिट नाही करू शकत, पण कॅट मध्ये आपण रिडिरेक्ट करू शकतो. कॅट मध्ये आपण कॉन्कॅटिनेट करू शकतो. ते कसं करायचं मी तुम्हाला आता रिडिरेक्शन ऑपरेशन्स आपण बघणार तेव्हा मी सांगेन. ठीक आहे. डन. कसं बाहेर यायचं आता फाईल मधून? फाईल मधून मला जर विदाउट सेव्ह बाहेर यायचंय. अंडू पण आता मी जर एक्झिट विदाउट सेव्ह एक्झिट झाले तर तसे पण अंडूच होणार आहेत ना. कोलन क्यू फक्त. आणि विदाउट सेव्ह एक्झिट करायचं असेल कोलन क्यू आणि एक्सक्लेमेशन. हा, विदाउट सेव्ह एक्झिट पण करायचं ना आपल्याला. सो कोलन क्यू आणि एक्सक्लेमेशन मार्क. ओके. चलो. तर आता ही फाईल मला रिमूव्ह करायची आहे. example.txt कशी करणार? ओके. चलो, आजचे जेवढं झालंय ठीक आहे, लिहून तुम्हाला दिलंय ते सगळं प्रॅक्टिस करा. ओके. ठीक आहे. चलो then let's end the lecture. Have a nice day. Thank you.